मग याचा अर्थ काय? आणि मालुसरे सरांना स्वतःला माहित नाही गाडी कुठून आली. तुमचा आरोप आहे सर्वांचा, तुमचे नातेवाईक देखील तुमच्यासोबत आहेत, पोलीस मॅनेज झालेत, नेमकं पोलिसांची काय भूमिका दिसून येते की त्यात मॅनेज वाटते तुम्हाला भूमिका? काल तेव्हा हा सगळा प्रसंग घडला तेव्हा तिथे एसीपी सर होते. एसीपी सरांसमोर जे काही आमचे रेकॉर्डिंग होते ते सगळे दाखवले, टो इन करणाऱ्यापासून ते मालुसरे सरांपर्यंतच्या सगळ्या रेकॉर्डिंग दाखवल्या. तेव्हा आमच्या जमावाने सांगितलं जर मालुसरे सरांचा या सगळ्याशी काही संबंध नाही तर मालुसरे सरांना आता त्यांचे फोन दाखवायला लावा, रेकॉर्ड दाखवायला लावा. आम्हाला नका जे दाखवा. तपास अधिकारी मालुसरे आहेत त्यांची देखील या प्रकरणात चौकशी व्हावी अशी सगळी तुमची मागणी आहे? हो, अशी माझी मागणी आहे. त्यांचेही सीडीआर काढा, त्यांचे किती नंबर आहेत तेही चेक करा आणि ही केस चालू झाल्यापासून त्यांना कुणी कुणी किती किती फोन केलेले आहेत त्या सगळ्याचा तपास मला पाहिजे. कारण माझा डायरेक्ट संशय त्यांच्यावर आहे. नाहीतर सीसीटीव्ही फुटेज चेक करा, ते मालुसरे सरांना कधी भेटले होते आणि कोण कोण भेटायला आलं होतं सरांना. पोलिसांची सगळी जी भूमिका आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला? हो, पोलिसांची अर्थातच सगळी जी भूमिका आहे ती संशयास्पदच वाटते. कारण आमच्या समोर कालपासून 2 इन्सिडेंट्स पोलिसांच्या अगेन्स्ट घडलेले आहेत. आम्ही कसा त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे? मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांची तुम्ही भेट घेतली, नेमकं या भेटीत काय झालंय, काय या नेत्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? चंद्रकांत पाटील सरांना मी काल रात्री भेटून आली आहे. त्यांनी मला अतिशय पॉझिटिव्ह असा प्रतिसाद दिलेला आहे जो की मला पोलीस प्रशासनाकडून मिळाला नव्हता. त्यांनी आमच्या समोरच डीसीपी सरांना फोन लावला आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी लगेचच सांगितलेलं आहे. मुरलीधर अण्णांनी पण मला तेच सांगितलं. त्यांनी डीसीपी सरांना फोन केला. त्यांनी पण आज दुपारपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा लगेच छडा लावा असं त्यांना सांगितलेलं आहे. आता बघूयात कसं होतंय पुढे. डीसीपी गौतमी पाटीलवर या सगळ्यात गुन्हा दाखल व्हावा ही तुमची मागणी? अर्थातच, कारण गाडी ही त्यांच्या मालकीची आहे आणि आपल्याकडे फक्त